जिग्नेश यांना पाहतोय. नक्कीच जिग्नेश नाव म्हटलं तर आपल्या जिग्नेश पटेलचं नक्कीच आपल्याला आठवण येते. सध्या ISPL मध्ये आपण पाहिलेलं जिग्नेश पटेल नावाचं वादळ देखील घुंगावत आहे. नक्कीच त्याच पद्धतीने नितेश पाहतोय आणि दुसऱ्या साईडला आपण राकेश यांना पाहतोय. दोन्ही संघांना आणि सर्व संघांना विनंती असेल की पंचांचा निर्णय अंतिम असणार आहे ते लक्षात ठेवायचं आहे सर्वांनी. पंच परमेश्वर असतात, या गोष्टीचं भान ठेवायचं आहे. कोणी जास्त अपील करायची नाही आहे, जास्त प्रेशराईज करायचं नाही आहे पंचांना. आपण पंचांच्या भूमिकेमध्ये नक्कीच एक साईडला सुभाष लाखन सर तर दुसऱ्या साईडला आपण विकास आगरी सर यांना पाहतोय. पॉवर प्लेचं षटक असणार आहे. चला सामना ऑन होतोय. एकदा आपण महाराजांचं स्मरण करूया. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. हर हर. पहिला चेंडू आपण पाहतोय. अतिरिक्त चेंडू इथे फेटाळला गेलाय. पंच वळलेले पंचाने वाईटचा इशारा. एक अतिरिक्त चेंडू फेकावा लागेल इकडे गोलंदाज जिग्नेश यांना. नक्कीच कुडगाव उनरवेळी संघाची नक्कीच श्री गणेशा वाईटच्या स्वरूपामध्ये झालेली आहे. एक धाव इकडे आपल्याला स्कोर कार्डवर दिसते बरडोली संघासाठी. पुढील चेंडू आपण पाहणार आहोत जिग्नेश यांचा. राकेश पाहूया कशा प्रकारे शॉर्ट ऑफ लाईन चेंडू. त्याचा चांगलाच समाचार घेतलाय. चेंडू चाललाय लॉंग लेगच्या दिशेने. चेंडू चाललाय सीमा रेषा पार. आपण पाहतोय नितेशजी डोंबले साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त अजून 2026 मधील पहिला चौकार पाहायला भेटतोय. नितेश यांच्या बॅटीतून आलाय चौकार. बॅटीतून पाहायला भेटला ज्यांनी शॉर्ट ऑफ लाईन चेंडूवरती सुंदररित्या टोळलेला फटका आपल्याला चौकारांशी पाहायला भेटला. पुढील चेंडू जिग्नेश सज्ज. पाहूया काय होईल काय घडेल. क्रिकेटचे सामने पाहायला भेटत आहेत आपल्याला कोपरी या मैदानावरती. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लाईन चेंडू. चांगला समाचार घेतलाय. चेंडू चाललाय. धक्का मोठा धक्का आपल्याला पाहायला भेटतोय बरडोली संघासाठी. राकेश नावाचा वादळ इथे संपुष्टात आलेला आहे. देऊया एक संधी डीजेला. ऐकू एक सुमधुर संगीत. कमा डीजे. असणार आहेत त्या 3 षटकांमध्ये. सकाळच्या सत्रामध्ये पाहूया किती धावा बनतात. पुन्हा जिग्नेश सज्ज. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लाईन चेंडू. थोडासा हलका पद्धतीचा चेंडू आपल्याला पाहायला भेटला जिग्नेश यांचा. निर्धाव चेंडू इकडे फेटाळला गेलाय. निर्धाव चेंडूची सांगता धावसंख्या स्थिरावली आहे ते 5 या धावसंख्येवरती. चांगले आपल्याला आखूट टप्प्याच्या चेंडूंचा मारा इकडे पाहायला भेटतो जिग्नेश यांच्याकडून. त्याच पद्धतीने फील्ड देखील सजवलेली आहे. पाहूया पुढील चेंडू जिग्नेश यांचा. पुन्हा चेंडू पहा तेवढंच चांगली आणि पंचांनी बोट वरती केलाय. विवेक असा आदरा भेटलाय. देऊया एक संधी डीजेला. ऐकू एक सुमधुर संगीत. कमा डीजे. आणि गडी विवेक बाद झाला. त्याच्यानंतर त्याची जागा घेण्यासाठी आपण पाहतो आता प्रफुल्ल यांना. नक्की चांगली गोलंदाजी म्हणे कमबॅक केलेला आहे जिग्नेश यांनी. चांगलं षटक म्हणावं लागेल. या षटकामध्ये आपण बघतोय फक्त आणि फक्त 5 धावा इकडे खर्च करताना आपल्याला दिसत आहेत जिग्नेश. पुढील चेंडू जिग्नेश वर्सेस प्रफुल्ल यांना पाहू.
संयमी खेळी आणि संघर्ष करावा लागेल तुम्हाला जर का मैदानावर. हो चांगला कटवल्या डीप एक्स्ट्रा कव्हरला गेलेला चेंडू पाहूया. चेंडू चाललाय सीमा रेषा पार चौकार. देऊया एक संधी डीजेला. ऐकू एक सुमधुर संगीत. किंवा डीजे उतार दो वो चूड़िया जो रात में खनकती है. उतार दो वो चूड़िया जो रात में खनकती है. दिखाव दो बल्लेबाजी जो विराट कोहली में झलकती है. त्या प्रकारची आपल्याला फलंदाजी आता विवेक कडून पाहायला भेटते. पहिल्या चेंडूवरतीच फेस करताना पहिलाच चेंडू चौकारानिशी आपल्याला पाहायला भेटला विवेक प्रफुल्ल यांच्याकडून. चांगली फलंदाजी करावी लागेल. शेवटचा चेंडू असेल या षटकातील. पाहूया किती धावा येतात या चेंडूवर. पुन्हा एकदा शॉट ऑफ लाईन चेंडू तेवढाच चांगला फटका सजवलाय. पाहूया चेंडू चाललाय सीमा रेषा पार लगावलाय चौकार. देऊया एक संधी डीजेला. ऐकू एक सुमधुर संगीत. घालून आली ती बोलली दोन चेंडूवरती दोन चौकार लगावून नक्कीच धावसंख्या कुठेतरी चांगल्या वळणावरती घेऊन गेले ते प्रफुल्ल. खरोखरच चांगलं फलंदाजी पाहायला भेटली. संतोष दादा आताच्या जीवनामध्ये ना आपण पाहतो प्रत्येक क्रिकेटर लेग साईडला लॉंग ऑन लॉंग लेग या साईडला मारण्याचा प्रयत्न करतो, परंतु डीप कव्हरला मारणं किंवा लॉंग ऑफच्या दिशेने मारणं हे खूप कमी जणांकडून आपल्याला पाहिलं. जे वरिष्ठ खेळाडू तेच त्यांच्याच बॅटीतून आपल्याला ते फटके पाहायला भेटतात. त्याच पद्धतीने प्रफुल्ल यांच्याकडून फटके देखील चांगले पाहायला भेटले. खरोखरच चांगली फलंदाजी इकडे होत आहे प्रफुल्ल यांच्याकडून. नक्कीच याच पद्धतीने अजून दोन षटक आहेत. त्या दोन षटकामध्ये तुम्हाला पार्टनरशिप बिल्ड करणं गरजेचं आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये पार्टनर असणं गरजेचं आहे. जसं आपण लहानपणी आई वडील आपल्यासोबत पार्टनर असतात, नंतर लग्न झाल्यानंतर आपल्याबरोबर आपली बायको असते. क्रिकेटमध्ये देखील मैदानामध्ये आपल्या समोरील खेळाडूने आपल्याला साथ देणं गरजेचं असतं. चला नक्कीच आता आपण नवीन गोलंदाज पाहतोय. प्रीतम एक उंच गोरा गोलंदाज 21 नंबरच्या जर्सीमध्ये आपण पाहतोय प्रीतम यांना. पाहूया प्रीतम आपल्या संघासाठी कितपत, कारण पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलेलं आहे की जिग्नेश यांनी 13 धावा खर्च केलेल्या आहेत. पॉवर प्लेचा षटक होता, चांगला षटक म्हणावं लागेल. नक्कीच दुसरा षटक घेऊन आले ते प्रीतम. आपला पाहूया प्रीतम या षटकामध्ये कितपत धावा देतात. म्हणूनच तर म्हणतात ना, प्यार में बीमारी और क्रिकेट में साझेदारी जरूरी होती है. आणि साझेदारी करणं गरजेचं आहे. आणि साझेदारी जर तुमची झाली तर नक्कीच स्कोर चांगला बिल्ड करू शकता. 3 षटकामध्ये मला वाटतं जवळ 40+ धावा होतील, तर नक्कीच चांगली एक धावसंख्या म्हणावी लागेल. त्याच पद्धती चांगली फलंदाजी करावी लागेल. आणि कुठेतरी 30च्या आतमध्ये ठेवलं तर नक्कीच फिल्डिंग करणाऱ्या म्हणजे क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला देखील तितपत राहावं लागेल. नक्कीच पुढील चेंडू पाहतोय आपण प्रफुल्ल यांचा, प्रीतम यांचा. लेफ्ट हँड बॅटर पाहतोय आपण. लेफ्ट हँड बॅटर सज्ज खोलवर पद्धतीचा चेंडू चांगला ब्रह्मास्त्र इकडे यूज केलाय गोलंदाज प्रीतम यांनी. पहिल्याच चेंडूवरती पहा लेग बाईसच्या स्वरूपामध्ये एक धाव आपल्याला पाहायला भेटते. नक्कीच नितेश यांच्या बॅटीतून एक धाव आपल्याला पाहायला भेटले. त्यानंतर आपण पाहतोय विवेक जे 2 चेंडूवरती 8 धावा खेळतायत. नक्कीच वळूया आपण पुढच्या चेंडूकडे. पहिला चेंडू आपल्याला सुंदररित्या हाताळताना आपल्याला प्रीतम पाहायला भेटले. आता 5 चेंडूचा उर्वरित षटक कशा प्रकारे हाताळतात ते आपल्याला पाहायला भेटणार आहे. पुढचा चेंडू प्रीतम यांचा. विवेक स्टार्ट एंडला आपण पाहतोय. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू पाहायला भेटला. सुंदर चेंडू, थोडासा वेगवान चेंडू पाहायला भेटला. मिडल ईस्टर्नच्या वरून जाणारा चेंडू पाहायला भेटला. निर्धाव चेंडू इकडे सांगता आपण पाहतोय स्कोर स्थिरावलेला आहे तो 14 या धाव संख्येवरती. नक्कीच चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. खोलवर टप्प्याचे चेंडू इकडे पाहायला भेटतात. या आधीच्या षटकामध्ये आपण जिग्नेश यांना पाहिलं ज्यांनी शॉर्ट ऑफ लाईन चेंडू आपल्याला पाहायला भेटलं त्यांच्या गोलंदाजीमध्ये. त्यानंतर आपण पाहतोय
प्रीतम यांना त्यांच्या आपण खोलवर टप्प्याचे चेंडू आपल्याला पाहायला कुठेतरी व्हेरिएशन पाहायला भेटते, कुठेतरी पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लेन चेंडू चांगला फटका पाहायला भेटलाय. पाहूया, एक धाव पूर्ण केलेली आहे, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? दुसरी धाव, गच्चा क्षेत्ररक्षण, दुसरी धाव देखील पूर्ण केलेली आहे. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला या दोन खेळाडूंमध्ये आपल्याला पाहायला भेटते. आणि बघता बघता 2 धावा इकडे कंप्लीट झाल्या. संघाची वैयक्तिक धावसंख्या 16 या धावसंख्येवरती पोहोचलेली आहे. नक्कीच चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला विवेककडून पाहायला भेटते, तसेच आपल्याला प्रफुल्ल यांच्याकडून पाहायला भेटते. नितेश आणि प्रफुल्ल यांच्यामध्ये नक्कीच कॉम्बिनेशन चांगला आहे. लेफ्ट हँड एक साईडला बॅटर आहे तर दुसऱ्या साईडला आपण राईट हँड बॅटर पाहतोय. विवेक यांनी 3 चेंडूवरती आतापर्यंत 10 धावा जमवलेल्या आहेत, तर नक्कीच आपल्या संघासाठी चांगलं योगदान पाहायला भेटतंय नितेश यांच्या बॅटीतून. पुढचा चेंडू प्रीतम यांचा, पाहूया काय होतंय, काय घडतंय. पुन्हा एकदा हो 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 हो, काय चेंडू, थोडासा फिरवलेला चेंडू आपल्याला पाहायला भेटला. नक्कीच चांगला चेंडू. या षटकामध्ये आपण पाहतोय 2 चेंडू निर्धाव इकडे फेटाळले गेले आहेत आणि बाकीच्या 2 चेंडूवरती 3 धावा खर्च, म्हणजे 4 चेंडूवरती फक्त आणि फक्त 3 धावा खर्च. चांगलं षटक म्हणावं लागेल प्रीतम यांचं. पाहूया पुढील 2 चेंडूमध्ये कशा प्रकारे हाताळले जातात. हो हो हो, सुंदर चेंडू होता, खोलवर टप्प्याचा चेंडू, परंतु तेवढाच सन्मान दिला. 1 धावेनिशी इकडे समाधान मानावं लागेल विवेकांना. आता आपण स्ट्राईकला पाहतोय नितेश यांना, नक्की लेफ्ट हँड बॅटर आहे. लेफ्ट हँड बॅटर म्हटलं तर प्रत्येक संघामध्ये किंवा प्रत्येक जिल्हा तालुका स्तरीयमध्ये आपण पाहिलेल्या ज्या क्रिकेट होत्या तेव्हा लेफ्ट हँड बॅटरचा बोलबाला असतो. ताकद, व्हेरिएशन चांगली करता येते त्या लोकांना, म्हणून लेफ्ट हँड बॅटर असणं प्रत्येक संघामध्ये गरजेचं असतं. पाहूया नितेश आता काय करतात या सामन्यामध्ये. आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ झाला, 5 चेंडूवरती फक्त आणि फक्त 4 धावा खर्च केल्या त्या प्रीतम यांनी. मोठा फटका येणं गरजेचं आहे. जर का तुम्हाला सरासरी गाठायची असेल तर चांगले फटकेबाजी करावी लागेल. पुढील चेंडू प्रीतम यांचा, हो हो हो, चांगला चेंडू पाहायला भेटला. गुडलेनवरचा चेंडू पाहायला. षटक संपल्या. 2 षटकाच्या समाप्तीनंतर आपण धावसंख्या पाहतोय 17 या धावसंख्येवरती. देऊ एक संधी डीजेला, ऐकू एक सुमधुर संगीत, कमट डीजे. नक्कीच चांगली गोलंदाजी प्रीतम त्यांच्या बॅटीतून आलेले आहेत, परंतु मोठे फटके, शेवटचं षटक असेल, मोठे फटके येणं गरजेचं आहे. 17 वर धावसंख्या स्थिरावलेली आहे. चला पुढील सामना कोटगाव आणि मामावली संघ सज्ज राहायचा आहे. या इनिंग ब्रेक मध्ये नक्कीच तुमचा टॉस केला जाणार आहे. चला शेवटचे षटक आपण पाहतोय. गिरीश घेऊन आलेले आहेत. पाहूया आपल्या संघासाठी कितपत जिम्मेदारी घेतली. पुढचा चेंडू गिरीश यांचा. पुन्हा एकदा पहा, पट्ट्यामध्ये एलिव्हेशन कमी पाहायला भेटला. झेल होऊ शकत, झेल धरणीला दान झालेला आहे, परंतु 1 धाव पूर्ण. रनिंग बिटवीन द विकेट चांगली या 2 खेळाडूंमध्ये पाहायला भेटले. 2 धावा कंप्लीट केल्या. 3ऱ्या धावेचा प्रयत्न, 3री धाव देखील बघता 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 पाहूया वळूया पंचांकडे. पंचांनी बोट वरती केल्या आणि मला वाटतं प्रफुल्ल यांची विकेट इकडे पाहायला भेटते. देऊ एक संधी डीजेला, ऐकू एक सुमधुर संगीत. कुठेतरी इकडे थांबवलं गेलं. गुरुने त्यांच्या चांगल्या गोलंदाजीवरती बाद, रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद झाले. 2 धावा कंप्लीट केल्यानंतर 3ऱ्या धावेचा प्रयत्न झाला, त्याच्यामध्ये अयशस्वी ठरले ते प्रफुल्ल. त्यांची जागा भरून घेण्यासाठी आता नवीन फलंदाज आपण पाहतोय गुरुनाथ यांना. नक्कीच आपण पाहतोय अजून देखील स्ट्राईकला पण नितेश यांना पाहतोय. पाहूया काय करतात आपल्या संघासाठी.
पहिला चेंडू फेस करताना मोठा फटका मारायचा प्रयत्न, परंतु काहीच चेंडूला वळवणी पाहायला भेटली आणि तेवढाच चेंडू जोरदार मजेदार पाहायला भेटला आणि निर्धाव चेंडू फेटाळला इकडे गिरीश यांनी. म्हणजे पहिल्या चेंडूवरती 2 धावा, त्यानंतर आपण पाहतो दुसऱ्या चेंडूवरती निर्धाव कुठेतरी बांधून ठेवलंय बरडोली संघाला. नक्कीच 4 चेंडूचा खेळ अजून देखील बाकी आहे. पाहूया मोठमोठे फटके येतात का आणि मोठ्या फटक्यांची नक्कीच गरज असेल. जर का आपल्याला जिंकायचं असेल तर तुम्हाला संघर्ष करावा लागेल. संघर्ष करण्यासाठी तुम्हाला यश प्राप्त करण्यासाठी नक्कीच तुम्हाला या मैदानावरती खेळपट्टीवर झुजावं लागेल आणि त्यासाठी तुमचं मन स्थिर असणं गरजेचं आहे. पहा 2 चेंडू 3 चेंडूचा खेळ झाला. 3 चेंडूमध्ये फक्त 2 धावा खर्च केल्या त्या गिरीश यांनी. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. वेगवेगळ्या टप्प्यांचं व्हेरिएशन आपल्याला पाहायला भेटते इकडे गिरीश यांच्या गोलंदाजीमध्ये. वळूया पुढचा चेंडू नितेश यांच्यासाठी. हो 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 पुन्हा काय गोलंदाजी इकडे पाहायला भेटते आपल्याला गिरीश यांच्या गोलंदाजी. पहिल्या षटकामध्ये प्रीतम यांनी ज्या पद्धतीने गोलंदाजी केली त्याच पद्धतीने गिरीशची देखील आपल्याला गोलंदाजी इकडे पाहायला भेटते. 4 चेंडूमध्ये फक्त 2 धावा खर्च केल्यात. तर आपण प्रीतमला पाहिलं होतं ज्यांनी 4 चेंडूमध्ये 3 धावा फक्त खर्च केल्या होत्या. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल हुनरवीर संघाकडून आपल्याला पाहायला भेटते. नक्कीच रायगड पट्ट्यातील बरेच असे आपण पाहिलेले संघ या स्पर्धेमध्ये ठेवता भाग घेतलेला आहे. ज्याने नितेश डोंबले वाढदिवस चषक 2026चा थरार पाहतोय. चांगला फटका पाहायला भेटला. चेंडू गेलाय सरळ सीमा रेषा पार. षटकार कोंडीजे. पाच चेंडूवरती आपण पाहतो धावसंख्या झालेली आहे ती 25 या धावसंख्येवर पोहोचलेली आहे या षटकारांची. शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू असेल. पाहूया या चेंडूवरती किती धावा जमा करतात. संयमी खेळी करायची असेल तर नक्कीच या चेंडूवरती मोठा फटका येणं गरजेचं असेल. परंतु तेवढीच चांगली गोलंदाजी देखील केलेली आहे गिरीश यांनी. पाहूया शेवटचा चेंडू शेवटच्या षटकातील कशा पद्धतीने आता होतात आपल्याला पाहायला भेटणार आहे. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू तेवढा चांगला फटका आहे. पाहूया चेंडू 1 बॉल सीमारेषा पार. चौकार. देऊ एक संधी डीजेला. ऐकूया सुमधुर संगीत. तत्वरते आपण स्कोर सांगतोय. 29 या धावसंख्येवरती पोहोचलाय. जिंकण्यासाठी 30 धावांचं आव्हान आहे. ऐकूया सुमधुर संगीत. कुडगाव संघ आणि मामावली संघ टॉसच्या बॉसच्या दिशेने यायचं आहे प्लीज. कुडगाव संघ आणि मामावली संघ या पुढील लढत होणार आहे. या 2 संघांमध्ये नक्कीच दोन्ही संघ नामवंत संघ. एक संघ आपण पाहिला तर श्रीवर्धन मधील आहे तर दुसरा संघ आपण पाहतोय रायगड मधील संघ आहे. नक्कीच 2 नामवंत संघ आहेत. वळूया आपण डीजे कडे. ऐकू एक या सकाळच्या सत्रामध्ये सुमधुर संगीत. मी विनंती करतो या पुढील सामना कुडगाव विरुद्ध मामावली संघ असेल. त्याच्यानंतर नागलोली विरुद्ध दिवेगाड संघ असेल. नंतर पुणेर विरुद्ध कोडमांडला संघ असेल. जे संघ आलेले आहेत त्यांनी कृपया करून कॉम्बॉक्स जवळ यायचं आहे प्लीज. मी या सर्व संघांना विनंती करतो की आपण कॉम्बॉक्स जवळ यायचं आहे. कुडगाव संघ, मामावली संघ, नागलोली संघ, दिवेगाड संघ,
पुनीर संघ आणि कोडमांडला संघ.
सामना चालू नाही झाला तर तुम्हाला पॅनलाइज केलं जाणार आहे. आयोजकांकडून आम्हाला इकडे विनंती केली जाते 5 धावांची तुम्हाला पेनल्टी दिली जाईल. आता आपण पाहू शकता 10:40 झालेले आहेत. तुम्हाला फक्त आणि फक्त 5 मिनिटाची अवधी असेल, कारण कुठलेही सामने कुठल्या वेळेला खेळतोय आणि कुठे खेळतोय याचं भान असणं गरजेचं असतं. आपल्या संघाला जर का टाइम दिले 8चं तर मॅक्झिमम तुम्ही 8:15 पर्यंत तरी आले पाहिजेत. रिपोर्टिंग करणं गरजेचं असतं. मेगा ब्लॉक प्रत्येक संडेला मेगा ब्लॉक असतो, आपल्याला माहिती आहे प्रत्येक संडेला मेगा ब्लॉक असतो. तर आपल्याला काळजी पाहिजे की आपण त्या काळजीपोटी लवकर निघावं घरातून. आज काही मुलं कुठून कुठून आले, भिवंडीवरून आलेत, कोणी लांबून लांबून आलेली इकडे माणसं आहेत, खेळाडू आहेत, ते येतात. मग आपण पोहोचू शकत नाही जे दहिसर बोरवली या साईड मलाड या साईडला राहतो. तर पंच देखील नवी मुंबईमधून आलेत, कॉमेंटेटर देखील आलेले आहेत, सफाळ्यावरून आलेत इकडे. तरी सुद्धा काळजी घेणं गरजेचं आहे. क्रिकेटमध्ये कुठेतरी नियमावली बनवणं गरजेचं आहे. आता सफाळचं पालघरचं जर क्रिकेट पाहिलात तर नक्कीच तुम्ही जर का तिकडे अवेलेबल नसाल तर तुम्हाला 10 रनची पेनल्टी असते. जर सफाळ्याचं क्रिकेट किंवा आपण पालघर जिल्ह्याचं क्रिकेट पाहिला तर लक्षात ठेवायचं आहे अशा प्रकारचं क्रिकेट कुठेही चालणार नाहीये. तर लवकरात लवकर आता मैदानामध्ये तुमचं संघ उतरवायचा आहे. भरडोली संघ 41 झालेले आहेत, 4 मिनिटं अजून देखील बाकी आहेत. जर का या 4 मिनिटांमध्ये संघ उतरला नाही तर तुम्हाला पॅनलाइज केलं जाणार आहे, लक्षात ठेवायचं आहे. चला हुनरवेळी संघ आपणास देखील विनंती आहे की आपले बॅटर पाठवून देत आहे. पंच देखील आपण पाहतोय की एसटीच्या दिशेने जात आहेत, तर आपले बॅटर देखील पाठवायचे आहेत. आपण पाहतोय नितेश डोंबळे सर वाढदिवस चषक 2026चा थरार. नक्कीच मोठे मोठे संघ म्हणावे लागतील या स्पर्धेमध्ये भाग घेतलेले आहेत. भरडोली असेल, हुनरवेळी असेल, कुडगाव असेल, मामावली, चिरगाव, कुडकी असेल, आंबेत वलजारवाडी असेल, शिस्ते असेल, नागलोली असेल, दिवेगर असेल, पुनीर असेल, कोलमांडला असेल, पांदेरे असेल, पिठसई, नानवली, वाली, या प्रत्येक संघाने जोपर्यंत माझ्यापर्यंत माहिती आहे तोपर्यंत मी सांगतो प्रत्येक संघाने कुठे ना कुठे चॅम्पियन झालेले संघ आहेत. म्हणजे चॅम्पियनची लढत देखील म्हणावी लागेल. चला सामना ऑन करायचा आहे, लगेचच पहिलेच वेळ झालेला आहे. बरडोली संघ विनंती करतोय पटापट क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे, थोडी घाई करायची आहे. आपण 2 बॅटर आपण पाहतोय. चला सामना ऑल करायचा आहे. बरडोली संघ बॅटर देखील आले, जास्त वेळ घ्यायचा नाहीये. फक्त 1 मिनिटाची अवधी आहे. जर का 1 मिनिटामध्ये चेंडू जर एस्टेनवरती पडला नाही तर लक्षात ठेवा पॅनलाइज. तुमची पेनल्टी मैदानामध्ये जाण्या इतपत नाहीये, खेळण्या इतपत आहे. पहिला चेंडू 45 ला पडलाच पाहिजे. आपण पाहतोय विरार परिसरामध्ये कोपरी गाव, खरोखरच या गावामध्ये सत्यनारायणचं मंदिर देखील आहे. तदनंतर आपण पाहतो विरार या परिसरामध्ये आई जीवदानीचं मंदिर आहे. त्याच्यानंतर आता नवीनच आपण पाहिलेलं आहे द्वारकाधीश मंदिर देखील. म्हणजे ही एक संतांची नगरी महाराष्ट्र मानला जातो. त्याच पद्धतीने विरार पालघरमध्ये विरार देखील एक देवस्थान असं झालेलं आहे. आता नक्कीच द्वारकाधीश ज्यांनी पाहिलं नसेल थोड्याच अंतरावरती आहे. नक्कीच जर का हरल्या जिथल्या तुम्ही पाहून या अशी इच्छा असेल. चांगलं मंदिर आपण पाहिलं बांधलं गेलेलं आहे. सन्माननीय आमदार हितेंद्रजी ठाकूर आणि प्रवीणाजी ठाकूर यांच्या हस्ते उभारलेलं तो देवस्थान. चला सामना ऑन होतोय. एक साइडला आपण पाहतोय गोलंदाज प्रफुल्ल यांना,
ज्यांनी चांगली फलंदाजी देखील केलेली, जवळजवळ 6 चेंडूमध्ये 13 धावा कुठल्या होत्या तेच आता गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. चला सामना ऑन. पहिला चेंडू शॉर्ट ऑफ लाईन चेंडू पाहायला भेटला. चेंडू चांगला लॉंग लेगच्या दिशेने चाललाय. एक धाव पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव देखील पूर्ण केली आहे. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला भेटते आपल्याला या दोन खेळाडूंमध्ये. एक साईडला आपण पाहिलंय भावेश यांना, दुसऱ्या साईडला पाहतोय आपण ऋतिक यांना. चांगली गोलंदाजी करावी लागेल. ज्या पद्धतीने प्रीतम आणि गिरीश यांनी गोलंदाजी केली त्या पद्धतीनेच तुम्हाला गोलंदाजी करावी लागेल. नक्कीच पॉवर प्लेमध्ये त्यांनी 13 धावा खर्च केल्या होत्या जिग्नेश यांनी. त्यानंतर आपण पाहिलं की प्रीतम आणि गिरीश यांनी चांगली गोलंदाजी पाहायला भेटली. त्याच पद्धतीने आता प्रीतम आपल्याला प्रफुल्ल पाहायला भेटतात ज्यांनी पहिल्या चेंडूवरती 2 धावा खर्च केल्या आहेत. पुढचा चेंडू पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ प्लेन चेंडू, कार्पेट पद्धतीने मारलेला चेंडू, काहीच मिसफिल्डिंग इकडे पाहायला भेटली. एक धाव पूर्ण केलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. 2 धावा देखील बघता बघता पूर्ण इकडे झालेल्या आहेत. 2 धावेनिशी इथे समाधान मानावं लागेल भावेश यांना. चांगली फलंदाजी इकडे पाहिजे. सेन्सिबल क्रिकेट इकडे पाहायला भेटतोय आपल्याला हुनरवेळी संघाकडून. आणि नक्कीच हुनरवेळी संघाला देखील एक सन्मान दिला पाहिजे. कारण की हुनरवेळी संघ आपण पाहतो की जेव्हा लेट एखादा संघ येतो तेव्हा कुठेतरी वेगळं प्रकरण दिसतो, परंतु त्याने देखील संयम बाळगला. आणि काय फटका सजवलाय, काय फटका सजवलाय. चेंडू गेलाय सरळ सीमारेषा पार, लगावलाय षटकार. देऊया एक संधी डीजेला, ऐकूया एक सुमधुर संगीत. कमा डीजे. आंखों से प्यार कर देना, सीने में वार कर देना. सीन्यामध्ये वार कोणाच्या केलाय तर प्रफुल्लच्या केलाय. चांगला फटका भावेश यांच्या बॅटीतून आपल्याला पाहायला भेटला. खरोखरच एक दिलखुश करणारा फटका आपल्याला पाहायला भेटला. तर भावेश यांच्या बॅटीतून पुन्हा सज्ज प्रफुल्ल. पाहूया काय होतंय, काय घडतोय. पुन्हा चांगला चेंडू, चांगला चेंडू, कुठेतरी चांगली फेकी आपल्याला पाहायला भेटे. प्रफुल्ल यांच्या गोलाने कमबॅक केलाय बॉलरने. पहा पहिल्या 2 चेंडूवरती 4 धावा खर्च केल्या होत्या. पुढील 2 चेंडूवरती 6, एक षटकार आला होता. म्हणजे 4 चेंडूचा खेळ झाला. या 4 चेंडूमध्ये आपण धावसंख्या पाहतोय ती 10 या आकड्यावरती पोहोचलेली आहे. पुढील 2 चेंडूमध्ये पाहूया काय करेल भावेश आणि काय करेल प्रफुल्ल संघासाठी. हो पुन्हा एकदा कार्पेट पद्धतीने मारले चेंडू. तेवढीच चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. फेकी चांगली नव्हती. एक धाव कंप्लीट केलेली आहे भावेश यांनी. संघाची वैयक्तिक आणि वाढती धावसंख्या झालेली ती 11 या धावसंख्येवर पोहोचलेली आहे. शेवटचा चेंडू असेल. पाहूया पण पाहणार आहोत ऋतिक यांना. भावेश यांच्या बॅटीतून आपण चांगले 2 फटके पाहायला भेटले. एक षटकाराला त्यानंतर 2-2चे चांगले फटके पाहायला भेटले. पाहूया आता ऋतिक कशा प्रकारे फलंदाजी करतोय. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लाईन चेंडू, चेंडू हवेमध्ये. पाहूया झेल होईल का. 3 खेळाडू आपण पाहिले की झेलच्या मागे पळत होते, परंतु धरणीला दान झालेली आहे ती झेल. परंतु 2 धावा कुठे रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला चांगली पाहायला भेटते. 2 धावा कंप्लीट केलेल्या आहेत. या 2 धावांची संघाची वैयक्तिक धावसंख्या 13 या धावसंख्येवर पोहोचलेली आहे. एक षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय धावसंख्या झालेली आहे ती 13. या आधीच्या इनिंगमध्ये देखील आपण जिग्नेश यांना पाहिलं होतं, त्यांनी देखील बनवल्या होत्या 13. आता पाहूया 1 13 1 मेरा कोणाची विजय होईल. कारण पुढील 2 षटक तुम्हाला चांगले हाताळावे लागतील. पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण पाहिलेलं आहे फक्त आणि फक्त 13 धावा इकडे खर्च केलेल्या आहेत भावेश आणि ऋतिक यांच्या बॅटीतून. खरं चांगली फलंदाजी हुनरवेळी संघाकडून पाहायला भेटते. चांगली दोघांमध्ये फलंदाजी. आकाश गंगेला ताऱ्याला कसे चमकवायचे, सूर्यमाला जमला की रात्रीच्या चंद्राला कसं चमकवायचं, समुद्र खवळलेला असला की त्याला शांत कसं करायचं, अशी फलंदाजी आपल्याला इथे पाहायला भेटते भावेश आणि ऋतिक यांच्या या 2 फलंदाजांमध्ये. खरोखरच चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला भेटते. 13 धावा झालेल्या आहेत. अजून देखील 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. या 12 चेंडूमध्ये आपण पाहणार आहोत 12 चेंडू आणि 17 धावा अजून देखील बनवायचे आहेत. पाहूया काय होईल, काय घडेल. कारण पहिला षटक आपण पाहिलेला की एक पॉवर प्लेचा षटक होता. त्यानंतर आपण पाहू शकता आता
क्षेत्ररक्षण पसरवलेलं आहे. पाहूया काय घडतोय. भावेश स्ट्राईकला आपण पाहतोय, ज्यांनी एक सिक्स मारून संघाला थोडी पुढे घेऊन गेलेले आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज, पुन्हा लेगच्या दिशेने मारा करण्याचा प्रयत्न. पंच वळलेले आहेत. पंचांनी हात पसरवून सांगितलेला आहे एक अतिरिक्त चेंडू इथे फेटाळावा लागेल गोलंदाजाला. वाईटचा इशारा इकडे आलेला आहे. कुठेतरी प्रेशर आपल्याला पाहायला भेटतोय. 17 धावा होत्या, एक वाईड आला. आता 16 धावांची गरज असेल. 12 चेंडूमध्ये वळूया पुढचा. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लेन चेंडू, फटका तर तेवढा चांगला नाही. मिसटॉक, एलिव्हेशन कमी आपल्याला पाहायला भेटला. झेल धरणीला दान झालेला आहे मोठा. इकडे हादरा बसला असता उनरवेळी संघाला, परंतु पहा कुठेतरी गचाळ फिल्डिंग आपल्याला पाहायला भेटे. या आधीच्या सामन्या षटकामध्ये देखील शेवटच्या चेंडूवरती झेल होती, कुठेतरी झेल झाली नाही. आता या चेंडूवरती देखील आपण पाहिलं की झेल धरणीला दान झाली. कुठेतरी फिल्डिंग क्षेत्रामध्ये तुम्हाला सुधार करावा लागेल बरडोली संघाला. नक्कीच वळूया पुढच्या चेंडूकडे. ऋतिक इज ऑन स्ट्राईक. खोलवर टप्प्याचा चेंडू पहा, लॉंग ऑफच्या दिशेने मारला चेंडू. पुन्हा एकदा गचाळ क्षेत्ररक्षण, परत सुंदर रनिंग बिटवीन द विकेट पाहायला भेटली. दुसऱ्या धावेवरती आपण पाहतोय ऋतिक याचा विकेट गेलेला आहे. आणि देऊया एक संधी डीजेला. ऐकू एक सुमधुर संगीत. कमा डीजे. प्रफुल्ल यांना. चला, कुडगाव आणि मामौली संघ दोन्ही संघाने टॉसच्या बॉसकडे यायचं आहे. तुमचं टॉस केलं जाणार आहे, लगेचच यायचं आहे. कुडगाव आणि मामौली संघ. मामौली संघाचे कर्णधार इकडे आलेले आहेत. कुडगाव संघाचे कर्णधार आपणास विनंती केली जाते, आपणही लगेच यायचं आहे. प्रफुल्ल इज ऑन स्ट्राईक. पाहूया प्रफुल्ल आपल्या संघासाठी काय करतात, कारण बरडोली संघामधील प्रफुल्लने चांगली फलंदाजी केली होती. या संघातील प्रफुल्ल काय करतोय पाहूया. खोलवर टप्प्याचा चेंडू, डायरेक्ट त्रिफला उद्ध्वस्त, फर्निचर डिस्ट्रॉय. या संधी डीजेला. कमान डीजे. आपल्याला पाहायला भेटला यॉर्कर बॉल पाहायला भेटला. स्थिरावलेली धावसंख्या आपण 16 या धावसंख्येवर आपण पाहतोय. हुनरवेळी संघाला खरोखरच चांगली फलंदाजी करावी. कुठेतरी सेट बॅटरला बॅटिंगला येताना आपल्याला पाहायला भेटत नाही. 22 सेट बॅटर आपल्याला पाहायला भेटत, ज्यांच्या बॅटिंग मधून आपल्याला 6 धावा देखील पाहायला भेटल्या. तेच बॅटर आपल्याला नॉन स्ट्राईकला थांबताना दिसलेले आहेत. चला पुढचा चेंडू पाहूया पुन्हा एकदा. हो, पुन्हा एकदा वेगवान चेंडू पाहायला भेटला. वेगवान चेंडू पाहायला भेटला. गती चेंडूमध्ये गती आपल्याला पाहायला भेटली. आणि निर्धाव चेंडू इथे फेटाळलाय कौस्तुभ याने. चार चेंडूमध्ये आपण पाहतोय फक्त आणि फक्त 3 धावा खर्च केल्या. त्या कौस्तुभ याने चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. ज्या पद्धतीने प्रीतमने खर्च केल्या होत्या त्याच पद्धतीने धावा खर्च झाल्या आहेत. परंतु शेवटचे चेंडू आपण पाहतोय मोठा फटका स्टेट धाव आपल्याला पाहायला भेटतोय. एक धाव पूर्ण केली. या दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का. भावेश चांगली रनिंग बिटवीन द विकेट. भावेश यांच्याकडून पाहायला 2 धावा कंप्लीट केल्या. या 2 धाव्यांनी संघाची वैयक्तिक आणि वाढती धावसंख्या जाताना आपल्याला पाहायला भेटते. स्कोर कार्ड वरती 18 या धावसंख्येवरती. सेन्सिबल क्रिकेट इकडे पाहायला भेटतोय आपल्याला उन्हाळवेळी संघाकडून. शेवटचा चेंडूचा म्हणजे दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू असेल. या चेंडूवरती मोठा फटका येईल का पाहावा लागेल, कारण या षटकामध्ये आपण पाहिलं तर भावेश सारखा फलंदाज स्ट्राईकला येताना आपल्याला पाहायला भेटला नाही. पुन्हा एकदा आपण पाहतोय मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. पाहूया
चेंडू चाललाय सीमा रेषा पार, षटकार खणखणीत दणदणीत चणचणीत सरकार षटकार. नक नक धन्यवाद. चांगला फटका लॉक करताना आपल्याला पाहायला भेटलं तो जिग्नेश यांच्या बॅटीतून आलेला फटका, लॉंगॉनच्या दिशेने गेलेला षटकार, आपल्याला उत्तुंग षटकार पाहायला भेटला. चांगली फलंदाजी इकडे सेन्सेबल क्रिकेट दोघांमध्ये चाललेली आहे. आपण पाहतोय भावेश यांच्याकडून देखील चांगली फलंदाजी, तर आपल्याला पाहतोय समोर जिग्नेश यांच्याकडून देखील सुंदर फलंदाजी आपल्याला पाहायला भेटते. आता जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 6 चेंडू 6 धावा. कुडगाव मामवली संघाचे इकडे कर्णधार आले आहेत. कुडगाव संघाचे कर्णधार कृपया करून लगेचच टॉस का बॉक्सकडे यायचं आहे. कुडगाव संघ आपल्याला वारंवार विनंती केली जात आहे, कृपया करून लक्षात ठेवायचं आहे यूट्यूब लाईव्हचे सामने आहेत, आपल्याला वेळेवर येणे गरजेचं असतं आणि त्याचं पालन करणं देखील गरजेचं असतं. चला वळूया सामन्याकडे, जिकडे 6 चेंडूमध्ये 6 धावा पाहिजेत. आता स्ट्राईकला आपण पाहतोय ते भावेश यांना, चांगली फलंदाजी भावेश यांनी केलेली आहे. 4 चेंडूमध्ये 11 धावा आपल्याला पाहायला भेटत आहेत. शापालवन मारण्याचा प्रयत्न, एलिव्हेशन कमी पाहायला भेटलं. गाडी तंबूच्या दिशेने, गाडी मोठा आदरा, मोठा धक्का पाहायला भेटतोय. होन्नरवेळी संघाला भावेश नावाचा वादळ इकडे संपुष्टात आलेला आहे. देऊया एक संधी डीजेला, ऐकू एक सुमधुर संगीत. आपण पाहतोय रोहित यांना, रोशन यांना आपण पाहतोय. नक्कीच काहीतरी रोषणाई करावी लागेल, कारण 5 चेंडू 6 धावा, कुठेतरी चांगला षटक आपल्याला पाहायला भेटेल का याची नक्कीच रूढी लागली असेल बरडोली संघाला. परंतु पहिला चेंडू आपण पाहिला, मोठा धक्का आदरा होन्नरवेळी संघाला देताना आपल्याला पाहायला भेटला. तर आपण उर्वरित 5 चेंडू कसे हाताळतात आपल्याला पाहायला भेटणार आहेत. नक्कीच ऑन स्क्रीन आपण पाहतोय 6 हिटर लाईव्ह स्ट्रीमिंग. नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा. चला पाहूया आता रोशन इज ऑन स्ट्राईक. पाहूया गोलंदाजी मार्कवर दीपेश यांना आपण पाहतोय. पुढचा चेंडू दीपेश यांचा, ओहो चांगला चेंडू, काय झेल होईल का? झेल नाही, झेल धरणीला दान. थोडासा खराब क्षेत्ररक्षण आपल्याला इकडे पाहायला भेटतोय बरडोली संघाकडून. एक धाव कंप्लीट इकडे झालेली आहे. कुठेतरी या झेलवरती मॅचचं समीकरण बदललं असतं, कारण 4 चेंडूवरती 6 धावा तुम्हाला करायला लागला. एक मोठा फटका एखादा मारणं गरजेचं ठरलं असतं, परंतु इथे झेल धरणीला दान झालेली आहे आणि पुन्हा समीकरण थोडंसं वेगळं झालेलं आहे. आता 4 चेंडू आणि 5 धावांची गरज आहे ती होन्नरवेळी संघाला. कुठेतरी सामना अटीतटीचा पाहायला भेटतोय दोन संघांमध्ये. चला याच्यानंतर कुडगावला वारंवार विनंती केली जाते. मामावली संघाचे कर्णधार इकडे आलेले आहेत. कुडगाव संघाचे कर्णधार आपण लगेचच यायचं आहे प्लीज. चांगलं षटक म्हणावं लागेल दीपेश यांचं. पहिलीच चेंडूवरती पहिली मोठी विकेट पाहायला भेटली भावेशच्या स्वरूपामध्ये. तदनंतर दुसऱ्या चेंडूवरती देखील झेल होती, परंतु काहीस मिसफिल्ड आपल्याला पाहायला भेटलं. क्षेत्ररक्षणाची साथ इकडे आपल्याला पाहायला भेटत नाहीये दीपेश यांना. बोलूया पुढचा चेंडू स्ट्राईकला. आपण नवीन फलंदाज आपण पाहतोय, पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न, परंतु वेगवान चेंडूचा मारा इकडे ऑफ स्टिकच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न, परंतु वेगवान चेंडू, निर्धाव चेंडू इकडे पाहायला भेटला. आता समीकरण थोडंसं वेगळं होतंय. 3 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 1 धाव खर्च केले. आता उर्वरित 3 चेंडूमध्ये तुम्हाला करायचे आहेत 5 धावा.
नक्कीच आमचे संतोष सर बोलतात जर का ह्या आधीच्या चेंडूवरती झेल झाली असती तर कुठेतरी समीकरण 3 चेंडू 6 म्हणजे आता या 3 चेंडूमध्ये मोठा फटका येणं गरजेचं आहे. मोठा फटका येणं गरजेचं आहे. आता पाहूया स्ट्राईकला पाहतोय आपण जिग्नेश यांना, ज्यांनी जिग्नेशांनी दुसऱ्या चेंडूवरती षटकार लगावला होता. पुन्हा एकदा पंच वळलेले आहेत. पाहूया काय होतंय. वाईटचा इशारा इकडे. एक अतिरिक्त धाव, अतिरिक्त चेंडू फेकावा लागेल. या एक धावेनिशी संघाची वैयक्तिक आणि वाढती धावसंख्या आपल्याला पाहायला भेटते स्कोर कार्डवर 26 या धावसंख्येवर आपल्याला आता जिंकण्यासाठी फक्त 3 चेंडू 4 धावा आपल्याला पाहायला भेटणार आहेत. चांगला सामना पाहायला भेटतोय. चांगला आपल्या या दोन संघांमध्ये पाहायला भेटतो. एक साईडला उनेरवेळी संघ तर दुसऱ्या साईडला बरडोली संघ. आपल्याला पुन्हा एकदा चांगला मिस स्टॉक पाहायला, एलिव्हेशन कमी पाहायला भेटली. एक धाव पूर्ण केला. दुसऱ्या धावाचा प्रयत्न होतो का? फिल्डिंग गचाळ इकडे पाहायला भेटली. 2 धावा पूर्ण केल्या. बघता तिसऱ्या धावाचा देखील प्रयत्न होतोय. तिसरी धाव देखील इकडे पूर्ण केली. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट पाहायला भेटली या दोन खेळाडूंमध्ये. आता जिंकण्यासाठी फक्त 2 चेंडू 1 धाव. 2 चेंडू 1 धाव. कुठेतरी ती कॅच झाली असती तर नक्कीच सामना कुठे कलटणी मारली असती. परंतु चांगली फलंदाजी इकडे, चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला भेटतो. हुनरवेळी संघाकडून गच्चाळ क्षेत्ररक्षण देखील आपल्याला पाहायला भेटतोय. मला वाटतं या सामन्यामध्ये भरडोली संघाने जवळजवळ 3 ते 4 कॅच ड्रॉप केल्यात. त्यानंतर सिंगलच्या ठिकाणी डबल कन्वर्ट केलं. बरेच अशा चुका झाल्या. चुका सुधाराव्या लागतील कारण अजून देखील वेळ गेलेली नाही. कारण जानेवारीचा महिना आहे. फेब्रुवारी मार्च होलीच्या दरम्यान देखील स्पर्धा बऱ्याच असतात रायगड पट्ट्यामध्ये. तर तुम्हाला खेळायचे असतील तर नक्कीच तुम्हाला कुठेतरी क्षेत्ररक्षणावरती जोर द्यावा लागेल. फलंदाजी गोलंदाजी तर तितकीच चांगली आपल्याला पाहायला भेटते, परंतु क्षेत्ररक्षणावरती जोर देणं गरजेचं. हो सेन्सिबल क्रिकेट इकडे पाहायला भेटलं. पॉइंटच्या दिशेने मारलेला फटका. चेंडू चाललाय गुड 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 सीमा रेषा पार चौकार. देऊया संधी डीजेला. ऐकूया एक सुमधुर संगीत. कमॉन डीजे. मुकुटे गजऱ्या